Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. म्युच्युअल फंडचे वेगवेगळे प्रकार कोणते आणि तुमच्यासाठी कोणता म्युच्युअल फंड चांगला आहे याच्यासाठी प्रकार माहीत असणं खूप गरजेचं आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये म्युच्युअल फंडचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ज्या लोकांना म्युच्युअल फंड बद्दल काहीच माहीत नाही अशा लोकांसाठी आणि जे ऑलरेडी इन्व्हेस्टर आहेत अशा लोकांसाठी पण हा व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण राहणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी फुल ना फुलाची पाकळी तुम्हाला वेल्थ क्रिएशनला नक्कीच मदत करू शकणार आहे. तुमचं कुठलंही नुकसान होईल अशी कुठलीही गोष्ट मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार नाहीये. झाला तर फायदा होईल, नाही झालं तर काही नुकसान नाही होणार याची शाश्वती बघा. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गुंदावले. मागचे 23 वर्ष स्वतःसाठी फायनान्समध्ये काम करतोय आणि मागच्या 12 वर्षापासून लोकांना गाईड करतोय वेल्थ क्रिएशनसाठी. सो मला बरेचसे लोक कमेंटमध्ये विचारतात की वेगवेगळे याच्यावरती मल्टी ॲसेट म्हणजे काय असतं, फ्लेक्झी कॅप म्हणजे काय असतं, लार्ज मिड कॅप म्हणजे काय असतं, आम्हाला हे माहीत नाही. तर कोणकोणते प्रकार याच्यामध्ये असतात याचा इन शॉर्ट हा व्हिडिओ मी त्या ठिकाणी बनवत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लार्ज कॅप म्हणजे काय? तर सेबीने जे डेफिनेशन दिलंय की भारतातल्या ज्या टॉपच्या 100 कंपन्या आहेत ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन हायर साइज आहे, टॉपच्या 100 मध्ये येतं, त्यांना तुम्ही लार्ज कॅप कंपन्या म्हणू शकता. मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय? तर कंपनीचा बाजारभाव. एका कंपनी दुसऱ्या ग्रुपला जर विकली सगळ्या शेअर्ससह तर किती पैसे मिळतील आणि मार्केट कॅपिटलायझेशन काढलं जातं इश्यूड नंबर ऑफ इक्विटी इंटू मार्केट प्राइस इक्वल टू मार्केट कॅपिटलायझेशन. म्हणजे कंपनीचे किती शेअर्स आहेत, एका शेअरची काय किंमत आहे, या दोन्हीचा गुणाकार म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन. तर टॉपच्या लार्ज कॅप म्हणजे काय? टॉप 100 कंपनीज मार्केट कॅपिटलायझेशन जे असेल त्यांना आपण लार्ज कॅप म्हणतो. याच्यामध्ये टेंटेटिव्ह आजच्या तारखेला जर विचार केला तर 85,000 करोडच्या वरती असणाऱ्या कंपन्या, 80 to 85,000 करोडच्या वरती असणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, मार्केट कॅपिटलायझेशन किंमत त्यांची 85,000 करोडपेक्षा जास्त आहे, अशा कंपन्या म्हणजे लार्ज कॅप कंपन्या असं इन शॉर्ट आत्ताच्या कालखंडानुसार आपण विचारात घेऊ शकतो. मग लार्ज कॅप फंड म्हणजे काय? की जे टॉपच्या 100 कंपन्यांमध्ये पैकी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात अशा फंडला आपण लार्ज कॅप फंड म्हणायचं. दुसरा येतो, तो येतो मिड कॅप. मिड कॅप म्हणजे काय? ज्या 101 टू 250 याच्यामध्ये मार्केट कॅपिटलायझेशन येतं, त्या कंपन्यांना आपण मिड कॅप कंपन्या म्हणायचं. 101 ते 250 याच्यामध्ये ज्या कंपन्या येतात मार्केट कॅपिटलायझेशनला त्यांना काय म्हणायचं? टेंटेटिव्ह जर याचं गणित केलं तर 25,000 करोड अँड अबाउट टू 85,000 करोडच्या मधल्या ज्या कंपन्या आहेत त्यांना आपण म्हणू शकतो मिड कॅप कंपनीज. ठीक आहे. मग मिड कॅप म्हणजे काय? की बुवा जे फक्त 101 ते 250 या दरम्यानचं जे मार्केट कॅपिटलायझेशन त्याच्यामध्ये जे गुंतवणूक करतात अशा कंपन्यांना आपण म्हणतो मिड कॅप कंपनीज. आणि मिड कॅप फंड म्हणजे याच्यामध्ये गुंतवणूक करणारे, यापैकी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारा फंड. मेजरली याच्यामध्ये गुंतवणूक करणारा फंड म्हणजे मिड कॅप. त्यानंतर येतं स्मॉल कॅप. आता स्मॉल कॅपचं गणित करायचं झालं तर 251 ते 500 पकडूयात. याच्यामध्ये ज्या कंपन्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन येतं त्या कंपन्यांना आपण म्हणायचं मिड कॅप कंपनीज. तर असं पकडा की 5,000 करोडच्या वरती ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन टू 25,000 करोडचं ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे अशा कंपन्या याच्यामध्ये येतात. स्मॉल कॅप फंड म्हणजे काय? की जे 251 ते 500 याच्या दरम्यान ज्या कंपन्या आहेत मार्केट कॅपिटलायझेशन त्याच्यामध्ये गुंतवणूक करणारा फंड म्हणजे स्मॉल कॅप फंड. आता लार्ज अँड मिड म्हटलं की लार्जमध्ये पण गुंतवणूक करतोय, मिडमध्ये पण गुंतवणूक करतोय, याला म्हणायचं लार्ज अँड मिड. पहिलं तर लार्ज कॅप, लार्ज अँड मिड म्हणजे या दोन्हीचं कॉम्बिनेशनमध्ये गुंतवणूक करणारा फंड म्हणजे लार्ज अँड मिड. आता तिसरा जो कॅटेगरी येते ते फ्लेक्झी कॅप. फ्लेक्झी कॅप म्हणजे काय? किंवा फंड मॅनेजरकडे राईट आहे की कोणत्या कॅपिटलायझेशन मध्ये किती पैसे टाकायचे. अप टू हिम. फ्लेक्झिबल आहे तो. फ्लेक्झी कॅप कोणत्या कॅपिटलायझेशन मध्ये कितीही ॲलोकेशन देऊ शकतो. इट्स कॉल्ड फ्लेक्झी कॅप फंड. ठीक आहे. त्याच्यानंतर येतो मल्टी कॅप फंड. मल्टी कॅप फंड म्हटलं की वेगवेगळ्या कॅपिटलायझेशन मध्ये पैसे लावणार. याच्यामध्ये सेबीने काय कंपल्सरी केलं की इथं तुम्ही 25% पैसे लावा,
इथं तुम्ही 25% पैसे लावा, इथं तुम्ही 25% पैसे लावा. म्हणजे याचे 75% तुम्हाला ॲलोकेशन इथं द्यायचंय. राहिलेले 25% फंड मॅनेजर हॅव द राईट की त्याला कोणत्या कॅपिटलायझेशनमध्ये पैसे लावायचे. इट्स कॉल्ड मल्टी कॅप फंड. सो आपण कोणती कॅटेगरी पाहिली? लार्ज कॅप. लार्ज कॅप म्हणजे टॉपच्या 100 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारा फंड लार्ज कॅप. मिड कॅप म्हणजे 101 ते 250च्या दरम्यान गुंतवणूक करणारा. स्मॉल कॅप म्हणजे 251 ते 500च्या दरम्यान गुंतवणूक करणारा. फ्लेक्सी कॅप म्हणजे याच्यातलं कुठलंही कॅपिटलायझेशन फंड मॅनेजर अलोकेशन करू शकतो. आणि मल्टी कॅप म्हणजे ज्याला 25%, 25%, 25%. हे झालं इक्विटी. आता याच्यानंतर डेटमध्ये कमावू. आता थेमॅटिकल फंड पण असतात. थेमॅटिकल म्हणजे सेक्टरल फंड किंवा आय-टीमध्ये गुंतवणूक करणारा, बँकिंगमध्ये जे काही याला थेमॅटिकल किंवा सेक्टरल फंड असं म्हणतो. पण याच्यामध्ये एंट्री एक्झिट खूप महत्त्वाचा रोल प्ले करते. जर इथं तुम्ही एंट्री एक्झिटला चुकलात तर मात्र तुम्हाला खूप दिवस वेट करावं लागू शकतं रिटर्न बघण्यासाठी. इकडे मात्र तुम्हाला हे दीज आर द व्हॅनिला प्रॉडक्ट्स. कोणतं घ्यायचंय? तुमच्या रिस्क ॲपेटाईटनुसार किंवा तुमची रिस्क घेण्याची जी काही कॅपॅसिटी आहे त्याच्यानुसार तुम्ही फंड निवडू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी व्हॉलॅटिलिटी लार्ज कॅपमध्ये भेटेल. त्याच्यापेक्षा जास्त व्हॉलॅटिलिटी मिड कॅपमध्ये होईल. त्याच्यापेक्षा जास्त स्मॉल कॅपमध्ये जास्त व्हॉलॅटिलिटी राहील. म्हणजे पडताना मार्केट जोरात पडेल, वाढताना पण जोरात वाढेल. मग ही मानसिकता तुम्ही डेव्हलप केली पाहिजे. मल्टी कॅप म्हणजे व्हॅनिला प्रॉडक्ट आहे असं म्हणा की यार ठीक आहे. जो फंड मॅनेजर विल टेक कॉल. फ्लेक्सी कॅप ऑल्सो सेम. मग इकडे फ्लेक्सी कॅपला मात्र फंड मॅनेजर जर चुकला तर मी माईट बी रिटर्न बोंबलू शकतात आणि ह्युमन एरर म्हणतो आपण त्याला. आणि जर फंड मॅनेजर बरोबर आला तर लाईक एनिथिंग रिटर्न तो बनवू शकतो. सो फ्लेक्सी कॅप. त्यानंतर डेट फंड असतात. डेट फंड तर खूप सारे. आपल्यासाठी महत्त्वाचं काय की डेटमध्ये मी म्हणतो की लिक्विड फंड किंवा मनी मार्केट मध्ये जे इन्व्हेस्टमेंट करतात अल्ट्रा शॉर्ट वगैरे हे महत्त्वाचं आहे की शॉर्ट टर्म. आणि माझं वैयक्तिक मत येतं की आपल्याला जर समजत नाहीये डेट तर त्याच्यामध्ये न गेलेलं चांगलं. तिकडं रिस्क कमीसाठी आपण जातो. काही वेळेला काही पेपर्स क्रेडिट रेटिंग असतं ते कमीवाले असतात. खूप सारे जनरेट असतात. सो थोडंसं एफ-डी टाइप आहे असं समजा आणि एफ-डीला प्रेफरन्स दिलं तरी चालेल असं माझं शॉर्ट मत येतं. पण त्याचा जर अभ्यास जर चांगला केला तर तिकडे पण तुम्ही जाऊ शकता. आता हे जनरली आपण जे मिडल क्लास लोकं आहेत किंवा जे इन्व्हेस्टमेंट छोटी-मोठी लोकं आहेत त्यांच्यासाठी हे फंड अतिशय महत्त्वाचे ज्यांना लाँग टर्ममध्ये वेल्थ क्रिएट करायची त्यांच्यासाठी. त्यानंतर हायब्रिड कॅटेगरी येते. हायब्रिड कॅटेगरीमध्ये मग अग्रेसिव्ह हायब्रिड येतं, मॉडरेट येतं आणि डिफेन्सिव्ह हायब्रिड असे बरेचसे फंड येतात. आता अग्रेसिव्ह हायब्रिडमध्ये अबाव 65% पैसे जो फंड इक्विटीमध्ये लावतो आणि रेस्ट ऑफ 35 डेट ऑर मनी मार्केट करतो. असे फंड अग्रेसिव्ह अबाव 65% इक्विटी असतं ज्याच्यामध्ये त्याला म्हणायचं अग्रेसिव्ह फंड. अग्रेसिव्ह हायब्रिड फंड. ठीक आहे. म्हणजे आता ₹100 जर गुंतवले, ठीक आहे. तर ₹65 इक्विटी ऑर मोर दॅन ₹35 डेट असणार आहे. ठीक आहे. आता काय होतं असं समजा की 1 महिन्यानंतर याची किंमत झाली 75 आणि याची 35च राहिली. तर या दोन्हीची बेरीज करू 65% परत इक्विटीला येतील आणि म्हणजे याच्यातले काही पैसे इकडे शिफ्ट होतील. जेव्हा मार्केट वाढेल तेव्हा डिफेन्सिव्हला पैसे येत राहणार आणि जेव्हा मार्केट खाली जाणार तेव्हा डिफेन्सिव्हचे पैसे अग्रेसिव्हला येत राहणार. म्हणजे हे बॅलन्स करत राहतात. सो याला बॅलन्स फंड पण पहिलं म्हणायचं पण आता हायब्रिड कॅटेगरी असं याचं नामकरण केलेलं आहे. मग याच्यामध्ये बॅफ येतं, डॅफ येतं म्हणजे हे अग्रेसिव्ह झाल्यानंतर मॉडरेटमध्ये बॅफ, डॅप, बॅलन्स एडव्हांटेज फंड. याच्यामध्ये आर्बिट्राज खूप साऱ्या गोष्टी वापरल्या जातात. तर हे पण मॉडरेट डिफेन्सिव्ह कॅटेगरीमध्ये मोडू शकतात. हे अग्रेसिव्ह लाँग टर्ममध्ये खूप चांगली वेल्थ क्रिएट करू शकतात. ज्यांना एस-डब्ल्यू-पी करायचं आहे, सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन, त्या लोकांसाठी हे जे फंड आहेत, बॅफ, डॅफ वगैरे हे खूप उपयुक्त ठरू शकतात. आता तुम्हाला जास्त अग्रेसिव्ह नाही जायचं आहे किंवा इक्विटी जशी महाग होईल तसे तुमचे पैसे डेटला आले पाहिजेत किंवा जसं इक्विटी स्वस्त होईल तसे पैसे तुमचे इक्विटीला आले पाहिजेत. असं जर तुम्हाला बॅलन्स अप्रोच करायचं असेल तर हे हायब्रिड फंड बेस्ट उपाय ठरू शकतात. एस-डब्ल्यू-पीसाठी मेजरली हे फंड रिकमेंडेड केले जातात, की याच्यामध्ये तुम्ही एस-आय-पी करू शकता, पण एस-डब्ल्यू-पी मेजरली तुम्ही करू शकता. अग्रेसिव्ह फंडमध्ये 10 इयर अँड अबाव तुमचं जर हॉरिझॉन असेल तर करा किंवा बॅफ डॅफमध्ये डायनामिक ॲसेट अलोकेशन फंड त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता जर तुमचा कमी हॉरिझॉन असेल तर. आणि आता नवीन एक कॅटेगरी आली आहे मल्टी ॲसेट.
तर मल्टी ॲसेटमध्ये काय असतं, तर नावच आहे मल्टी ॲसेट. मल्टी ॲसेट म्हटलं काय होणार, की वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये पैसे लावतात. मग ते कुठे-कुठे लावतात? इक्विटीमध्ये लावतात, डेटमध्ये लावतात, गोल्डमध्ये लावतात, सिल्व्हरमध्ये लावतात, ओव्हरसीज इक्विटीमध्ये लावतात, म्हणजे दुसऱ्या देशांमधल्या इक्विटीमध्ये लावतात, रिट्समध्ये लावतात, रिअल इस्टेट ज्याला म्हणतो आपण. तर अशा वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये जे काही त्यांचं अलोकेशन त्यांनी ठरवलं फंड मॅनेजरनी, त्या अकॉर्डिंग लावलं जातं. मग तुमचं जो काही व्ह्यू आहे, तुमचं जे गोल आहे किंवा त्यांचं टाईम हॉरिझॉन आहे किंवा तुमची फायनान्शियल रिस्क टेकिंग एबिलिटी, फायनान्शियल मेंटल रिस्क टेकिंग एबिलिटी, या सगळ्यांचा विचार करून मग ते फंड निवडावे. मल्टी ॲसेट फंड सुद्धा या कॅटेगरीलाच ऑप्शन आहे किंवा बेटर आहे असं मला वाटतं. सो दिस काइंड ऑफ फंड. तर याच्यामध्ये मी आता तुम्हाला इक्विटी फंड बऱ्यापैकी सांगण्याचा प्रयत्न केला. मग याच्यामध्ये व्हॅल्यू फंड येतात, म्हणजे जेव्हा व्हॅल्युएशन फार कमी होतो किंवा काय म्हणता येईल, अट्रॅक्टिव्ह व्हॅल्युएशनला रिस्क कमी राहते, रिवॉर्ड जास्त राहतं, अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायला व्हॅल्यू फंड येतो, किंवा ग्रोथ फंड येतात. म्हणजे जिथं ग्रोथ आहे तिथंच ते पैसे, स्टाईल असते फंड मॅनेजरची, व्हॅल्यू पिकिंग, ग्रोथ पिकिंग, असं बऱ्याचशा स्टाईलने मॅनेज करणारे फंड मॅनेजर असतात. मग आपल्याला आपल्या रिस्क कॅपॅसिटीनुसार तो फंड निवडता आला पाहिजे. मग हे जर आपल्याला माहीत नाही, तर मग काही फंड व्हॅल्यू फंड परफॉर्म करतात, आपण तिथे टाकतो आणि त्याचा परफॉर्मन्स झालेला असतो. मग नंतर ग्रोथ परफॉर्मन्स करत असताय, आपण तिकडे जातो. पण आपण काय करतो, चर्निंग करत बसतो आणि मग राईट ठिकाणी आपण राहत नाही आणि मग बऱ्याचशा वेळेला रिटर्न बनत नाहीत. सो माझं असं मत आहे, की तुम्हाला काय हवंय, किती दिवसानंतर हवंय, काय पर्पज आहे, ते जर क्लिअर असेल, तर फंड निवडणं फार सोपी गोष्ट आहे. आणि ते जर क्लिअर नसेल, तर मात्र इकडे येण्यात काही अर्थ नाही. मी हमेशाच लोकांना म्हणतो, इन्व्हेस्टमेंट करताना देअर इज नो इन्व्हेस्टमेंट विथआऊट टार्गेट अँड टाईम फ्रेम. म्हणजे जर तुमच्याकडे उद्दिष्ट नाहीये, गुंतवणूक कशासाठी करताय, हे जर तुम्हाला माहीत नाही किंवा तुम्हाला किती दिवसांसाठी गुंतवणूक करायची आहे, हे जर माहीत नाही, तर तुम्ही इकडे येऊच नका. कारण काय होतं, तुम्ही काय कारणच नाहीये का असेच पैसे टाकायचे म्हणून टाकताय. कधी पण काढू शकता. त्यावेळी मार्केट खाली पण असेल, वरती पण असेल, काही पण असू शकतं. खाली असेल तर शिव्या घालून जाल, वरती असेल तर पैसे काढून घेऊन जाल. फायदा काहीच नाहीये. सो गोल असणं फार गरजेचं आहे आणि मग गोल असेल आणि टाईम हॉरिझॉन तुमच्या हातात असेल, तर राइट फंड पिक करणं सोपी गोष्ट होऊन जाते. बरं, याच्याकडे रोज व्हॅल्युएशन बघण्यात काही अर्थ नाही. चल, समराईज करूयात थोडंसं, की मी तुम्हाला लार्ज कॅप फंडबद्दल सांगितलं, मिड कॅपबद्दल सांगितलं, स्मॉल कॅपबद्दल सांगितलं, मल्टी कॅपबद्दल सांगितलं, फ्लेक्सी कॅपबद्दल सांगितलं. मी हायब्रिडमध्ये डॅफ आणि अग्रेसिव्ह हायब्रिड याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिली. मल्टी ॲसेट फंडबद्दल मी तुम्हाला सांगितलं. सो अजून एखादा जर कॅटेगरी माझ्याकडनं मिस झाली असेल, तर खाली मला नक्की सांगायला सांगा, जेणेकरून मी त्याच्यावरती सुद्धा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणारे फंड असतात, कमोडिटीजमध्ये काही फंड गुंतवणूक करतात, फंड ऑफ फंड असतात. म्हणजे काय, तुम्हाला कळत नाही की कोणत्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं. फंड ऑफ फंड काय करतो, की तुमच्यासाठी दुसऱ्या म्युच्युअल फंड स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट्स करतात. मग ते फंड ऑफ फंड पण असतात. तर खूप सारी मल्टिपल किंवा खूप सारी कॅटेगरी याच्यामध्ये येतात. आता एस-आय-एफ पण आलं म्युच्युअल फंडमध्ये. हा पण खूप सुंदर प्रकार आहे एस-आय-एफ. आता लोकांचं म्हणणं आहे, की बाबा कसा परफॉर्मन्स करतोय बघूयात वगैरे. पण मला असं वाटतं, की फंड मॅनेजर कॉन्शियस कॉल घेतायत. तर कॉन्शियस जिथं लोकं असतात, तिथं बऱ्यापैकी रिस्क कमी होऊन जाते. जिथं कॉन्शियसनेस, बेदरकारपणा असतो, तिथं मात्र रिस्क वाढते. तर खूप कॉन्शियस कॉल घेतायत. सो आय थिंक एस-आय-एफ अल्सो बेस्ट ऑप्शन. एस-आय-एफ म्युच्युअल फंडचाच पार्ट आहे. फक्त इकडे डेरिव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स वापरण्याची मुभा फंड मॅनेजरला आहे. सो असे खूप सारे मल्टिपल गोष्टी म्युच्युअल फंडमध्ये आहेत. जास्त कन्फ्युजन करायची गरज नाही. एखादा चांगला एम-एफ-डी शोधा, आर-आय शोधा. त्यांच्याकडनं माहिती घ्या. तुमच्या गोलला काय सूट होऊ शकतं, काय त्याचे फीचर्स आहेत त्याची माहिती घ्या आणि मग तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करा. वेल्थ क्रिएशन भारतासारख्या देशामध्ये करणं हे फार सोपी गोष्ट आहे. कारण आपण इमर्जिंग इकॉनॉमी आहोत, डेव्हलप नाही आहोत आणि ही इमर्जिंग इकॉनॉमी पूर्ण डेव्हलप व्हायला पुढची 15-20 वर्ष तरी लागणार आहेत. तर 15-20 वर्ष तरी इथं जोरदार पैसे बनवू शकतात. तुम्ही मिस आउट करू नका. होऊ शकतं आज वेड्यात काढाल आणि भविष्यात जेव्हा कळेल तुम्हाला, की यार या कॅटेगरी प्रचंड रिटर्न बनवले, माझ्या मित्रांनी बनवले, माझ्या नातेवाईकांनी बनवले आणि मी मात्र नावं ठेवत बसलो, म्युच्युअल फंडला माहिती करून नाही घेतली. असं काही व्हायला नको, असं मला वाटतं. सो डेफिनेटली तुम्ही किती लोकं न्यू स्टार्ट करणार आहात, किती लोकांनी ऑलरेडी म्युच्युअल फंड स्टार्ट केलाय आणि ₹1000-2000 करू नका. मी तर हमेशा म्हणतो, की साइजेबल इन्व्हेस्टमेंट पाहिजे, साइजेबल रिझल्टसाठी. मला धान्य किती पाहिजे त्या अकॉर्डिंग मला पेरता आलं पाहिजे. नाहीतर मला पाहिजे 10 पोती धान्य आणि मी पेरले अर्धा किलो, तर तसं नाही चालणार. तर जे रिझल्ट पाहिजे त्या अकॉर्डिंग इन्व्हेस्टमेंट्स पाहिजेत. सो त्याच्यासाठी काही हेल्प लागली तर माझं डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म आहे.
तो फिलअप करा. माझी टीम तुम्हाला संपर्क करेल, मदत करेल तुम्हाला. हवं तर आपण 1 टू 1 मध्ये पण भेटू शकतो. Zoomवरती भेटू शकतो. तुम्ही मला काही ट्रॅव्हल करून भेटायला यायची गरज नाहीये. टेक्नॉलॉजी एवढी बेस्ट झाली आहे, की गरज नाहीये आणि इव्हन माझ्याकडे जवळपास 22 देशांमधून लोकं इन्व्हेस्टमेंट करतात. सो ते काही मला येऊन भेटत नाहीयेत किंवा भारतातल्या खूप साऱ्या सिटीजमधून माझ्याकडे कोलकात्यावरनं इन्व्हेस्टमेंट आहे, मद्रासवरनं आहे किंवा दिल्लीमधनं आहे. जम्मू काश्मीरमधनं मला वाटतं कोणत्यातरी जिल्ह्यातून माझ्याकडे 2-4 क्लायंट आहे. सो भारतातल्या कानाकोपऱ्यातून लोकं इन्व्हेस्टमेंट करतायत. सगळीच लोकं येऊन फिजिकल भेटतात किंवा काय करतात असं काही नसतंय आणि कोणीतरी समोर नाहीये म्हणून तुम्ही अपॉर्च्युनिटी मिस करणार आहात का? का श्रीमंती जिथं मिळेल, जशी मिळेल, ऑनलाईन मिळेल, ऑफलाईन मिळेल घेणार आहात? नक्की विचार करा. मदतीसाठी आम्ही तत्पर आहोत. सो व्हिडिओ आवडलाय तर लाईक, शेअर करा. नाही आवडला तरीसुद्धा मोटिव्हेशन आम्हाला देत चाला. म्हणजे आम्ही अजून काहीतरी इनोव्हेटिव्ह करत राहू. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.